दरम्यान याच सगळ्या पार्श्वभूमीवर आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पाऊस झालेला आहे। या अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे, घरांची पडझड झाली आहे आणि आता मुंबईमध्ये सुद्धा हलक्या पावसाची शक्यता आहे। काय सगळ्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे अपडेट्स सगळे मिळतात? नक्कीच आपण बघितलं तर राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस 10 जूनपर्यंत येणार असल्याची शक्यता सुरुवातीला हवामान विभागाने वर्तवलेली होती। मात्र आज सकाळीच मुंबईत सकाळी 8 वाजल्यापासूनच आपण पाहिलं तर ढगाळ वातावरणच आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर आता मुंबई हवामान विभागाने या ठिकाणी मुंबई उपनगर असेल आणि मुंबईत असेल ते हलक्या सरी आहे ते पडणार असल्याची शक्यता वर्तवलेली आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाटासह 40 ते 50 प्रति तास वेगाने वारे वाहून मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार असल्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे। याशिवाय दक्षिण कोकण असेल, दक्षिण मध्य महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल या भागांमध्ये देखील पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे ते वर्तवण्यात आलेली आहे। 30 ते 40 नक्कीच गिरीश, आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर अनेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि आता सुद्धा नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण